आई कुठे चालली गेली काय माहित. आईले म्हणतो का मी चालली आता दवाखान्यात. आज बाबाला सुट्टी होऊन राहिली ना. आज बाबाला सुट्टी होऊन राहिली. पूर्ण बिल गिल पे करून देतो आणि काय म्हणते तर बाबाला घेऊन येतो. दादा आहेच म्हणा तिथं. दादा म्हणे जा म्हणे पैसे घेऊन ये म्हणे घरून म्हणे. तर पैसे घेतले आता आणि किती निघते काय माहित. बिल जास्त जास्त पैसे घेऊन घेतले. आता अंदाजीनं लस निघणार आहे ना बिलही. पण आई कुठे गेली. आई दिसून नाही राहिली. आता 2 चक्रा होऊन गेले माझ्या दवाखान्यात. 2 चक्रा झाले. आता हे पैसे घेऊन चालली जातो पटकीनी आणि मग तिकडच्या तिकडे बाबाले आणून इकडे सोडलं का मग मी दुकानात चालली जातो. तसं तर माझं मनही नव्हतं आज. आज दुकान खोलायला माझं मनही नव्हतं. म्हटलं आज बाबा येऊन राहिले तर आज घरीच राहतो म्हटलं मी बाबाजवळ म्हटलं. पण दादा म्हणे सध्या म्हणे गिराईकीचा वेळ आहे म्हणे. शाळेचे म्हणे कपडे किपडे घेते म्हणे लोक म्हणे. चांगला धंदा होते म्हणे. तर म्हणे खोल म्हणे दुकान म्हणे. अजून म्हणे कपडे पडले राहीन म्हणे मग म्हणे. तर त्याच्यानं म्हटलं जाऊ दे म्हटलं खोलूनच घेतो म्हटलं. मी आता म्हटलं दादाले तू खोलून घे म्हणून. तू बस म्हणून. तर म्हणे नाही म्हणे. म्हटलं आजच्या दिवस बसून जाय तू. तर तो म्हणून राहिला होता नाही म्हणे आता बसत नाही म्हणे मी बाबाला घेऊन घरी जातो म्हणे आणि बाबाजवळ बसतो म्हणे. तर मी म्हटलं जाऊ दे आता ह्या बसून राहिला ह्या पाहून राहिला बाबाले तर मग कायले आपण हे करा. पाहून राहिला आणि तो देऊन राहिला ना ख्याल ध्यान बाबावर. मग जाऊ दे म्हटलं. पण ही आई कुठे चालली गेली. आईला सांगतो म्हटलं का मी पैसे गिसे घेतले बाई. नाही तर म्हणून का पैसे कुठे गेले तिजोरीतले. पैसे घेतले आणि मी जातो. हा माय रुंचून कुठे चालली व. काय बाई कुठे चालली म्हणतो. तुला सकाळीच सांगितलं होतं आज बाबाला सुट्टी होऊन राहिली म्हणून. मी पैसे घ्यायला आली होती ना. 2 चक्रा झाल्या म्हटलं माझ्या दवाखान्यात. आणि तू कुठे गेली होती. हो मी कुठंच नाही गेली होती. ते झाडं गिडे लावले आहे की नाही. तर ते झाडेला काय मी रश्मीनं पाणी टाकलं होतं का नाही टाकलं होतं. तर सगळे हिरमुजल्यासारखेच होऊन गेले होते. तर म्हटलं जरासं त्याला खोरखार केलं आणि पाणी टाकलं बाई. आता तिकडे दवाखान्यातच होती तर त्याच्यावर काही लक्ष राहिलं नाही. आणि एकही फुल नाही आलं म्हटलं झाडाले. आता जर असं पाणी गिनी टाकन ना तर चांगला बहरीन म्हटलं. आता वरचं पाणी येऊन राहिलं असं म्हणून ते नाही ख्याल ध्यान नाही ठेवलं. बरं घेऊन चालली की तू पैसे घेऊन चालली आहे. हो आई मी तिजोरीतून पैसे घेतले आई. 1 लाख रुपये घेतले आणि काय म्हणते तर आता जातो म्हटलं. आणि दादा म्हणे दुकान उघड म्हणे. सध्या म्हणे गिराईकीचा टाईम आहे म्हणे. दुकान उघड म्हणे आणि तिथं मग बस म्हणे. आणि चांगली गिराईकी होती म्हणे. सध्या म्हणे शाळेचा टाईम आहे तर मी दुकानातच जाईन तिकडच्या तिकडे. दादा घेऊन येईन बाबाला इकडे. हो काय रुपये आणून राहिला काय. बरं जाय ना तर मग तू रुपये आणून राहिला ना. मी आहे ना घरी. मी आहे रश्मी आहे. जाय मग तू कर ना तुझं काम. मग फालतूच काय एखाद्या दिवसानं एवढा घाटा करतो. हो नाही मला तर मनच नव्हतं. मी म्हटलं बाबा येऊन राहिले आज तर म्हटलं मी जात नाही म्हटलं. आज बाबाजवळच राहतो म्हटलं. अहो तर लवकर येऊन जाजो ना. लवकर येऊन जाजो बंद करून. दिवसभर राहू दे दुकान. येऊन जाजो. आता किती वेळ होऊन राहिला. 2-4 घंटे उघड येऊन जाजो. तेवढंच धंदा होऊन जाते. बरं ठीक आहे मी चालली. मी चालली. रुंजून नाश्ता केला का पित्या. नाश्ता केला काय. जरासा नाश्ता करून घे ना. सकाळपासून 2 चक्रा केल्या म्हटलं. तर नाश्ता करणं त्याला कोण निधाडलं. रुपयाला कोण निधाडलं. तू दगदग करून राहिली तर. आई तू आलास तर इकडे पैसे गिसे घ्याले तर तिथं काम आहे ना दवाखान्यात. तिथेही म्हटलं पेपर गोळा करावं लागते. तिथं सुट्टी व्हायचे पेपर जमा करावं लागते. तिथेही काम आहे म्हटलं. आता तो इतक्या दिवसाचा होता त्याला माहित आहे कोणत्या डॉक्टरनं काय केलं काय नाही केलं. तर तो तिथचं काम करून राहिला म्हणून मी पैसे घ्यायला येऊन गेली इकडे. तर म्हटलं तू तिकडचं करून घेतो. आता म्हटलं मी इकडचं करून घेतो. दोघं मिळून लवकर होऊन जाते म्हटलं. नाही तर मग तो अजून तिथचं केलं असतं त्यानं. मग इकडे दगदग केली असती. इकडे आला असता पैसे घ्यायसाठी. आणि जवळ आहे का दवाखाना. एवढ्या दुरून म्हटलं चक्रा करणं गाडीनं किती वेळ तर त्याच्यातच चालला जाते. बरं ठीक आहे ना. मी काय म्हणतो नाश्ता तर कर. काय गडबड करतो. नाश्ता करून घे ना. नाही मी गेली होती किचनमध्ये. मला काही तालजोड दिसला नाही नाश्त्याचा. आणि मी काही थांबत नाही आता. मी काही थांबत नाही. जातो आता मी. उशीर होऊन राहिला तसंही. दादा म्हणे लवकर येतो म्हणे पैसे घेऊन म्हणे. नाही तर अजून सुट्टीला उशीर होऊन म्हणे. पहिले ते बिल घेईन आणि नंतर काय आहे तर ते पेपर गिपर साईन करावं लागेल ना. नंतर सुट्टी देईन. बिल घेतल्याशिवाय ते काय थोडी ना देणार आहे ते सुट्टी गिट्टी. काहीच नाही करत म्हटलं बिल घेतल्याशिवाय. कोणताच पेपर देत नाही कोणत्याच पेपरवर साईन घेत नाही. बरं मी येतो मग. आतापर्यंत ह्या रश्मीनं नाश्ताही नाही बनवला काय. एवढा उशीर होऊन राहिला. नाश्त्याचं तर बनवा लागत होतं. तिला माहित नाही का दवाखान्यात नेऊन द्या लागते म्हणून. तेही तसंच ठेवते काय. येईल नाही तर. आज रुपयाचे बाबा येऊन राहिले. असं करतो आता त्या रूममध्ये तर नेत नाही तिले. कारण की आता येणारे जाणारे येईन की नाही. तर मग एवढं हॉलमध्ये येईन. हॉलमधून तिकडे येईन. नाही तर मग त्याला हॉलमध्ये येऊ बसा लागन. आणि त्याची तब्येत आहे का एवढी अशी बसा जोगती. ते रूम खाली आहे की नाही समोरचं रूम. तेच म्हणतो रश्मीले. ते म्हणून त्याला जरा असं झटक करून दे म्हणून. आता तिने नाश्त्याचं नाही बनवलं तर स्वयंपाक तर केलाच असेल ना तिनं. तर तिला म्हणून जरा असं झटक करून दे म्हणून. बाकीची गादी गिदी चादरा गिदरा मी लावून घेतो म्हणून. आता येईन तर कोणी येते बसते. एखादी चटई टाकून देऊ खाली. तिथंच बसणं होते आणि तिथंच बोलणं होते. आता ते कुठे येणार आहे इकडे. सोफ्यावर बसायला तिथंच आराम करायला लावतो. तसंही म्हटलं तेले एकांतच सांगितलं आहे डॉक्टरनं जरासं शांती. पण आता असं आहे का शेजार पाजारचे लोक येतेच पाहासाठी. त्याला काही नाही म्हणता येते काय. आता गावाचं हे गोष्ट लई चांगली आहे. बिमार सिमार राहिले ना माणसं तर म्हटलं अशी येते पाहाले. चांगली गोष्ट आहे. मिळणसार गोष्ट आहे म्हटलं. पण म्हणा जरासं तकलीफ होऊन जाते बिमार माणसाला. तर मी राहीन ना तिथं. मी राहीन म्हणजे तिकडच्या तिकडच त्याचं होऊन जाते. पाय नाही होऊन जाते आणि जाणं होऊन जाते. आहे नाही काय इकडे आल्यापेक्षा.
मी इले रश्मीले म्हणतो म्हणा ना त्या बाई स्वयंपाक झाला असेल म्हणा, तर जरासं ते रूम साफ करून दे म्हणा. रश्मी, रश्मी, रश्मी. हो आली आली. काय झालं आता बी काय म्हणून राहिला? रश्मी मी काय म्हणून राहिली, आज ते सासरीला सुट्टी होऊन राहिली म्हटलं. हां तर तुझ्या जर स्वयंपाक गिंपाक झाला असेल तर म्हटलं आपण तिकडे काही त्या रूममध्ये काही नेत नाही म्हटलं. आमच्या रूममध्ये काही जात नाही. हे समोरची रूम आहे की नाही खालीच तर पडली आहे, ते त्याला जरासं झटक झुटक करू म्हटलं. आणि त्या बाबाला नाही का इथंच ठेवू, कारण की कोणी येणारं जाणारं राहते इथच्या इथं बरं होऊन जाते. पण नाही स्वयंपाक नाही झाला काही, स्वयंपाक व्हायचाच आहे ना. सध्या तर मी स्वयंपाकाला लागायचीच आहे. स्वयंपाकाला लागायचीच आहे, पण किती उशीर होऊन राहिला, नाश्त्याची नाही बनवलं काय तर? नाही ना, आज जराशी झोप म्हटलं उशिरा उघडली तर नाश्त्याचंही नाही बनवलं. आता डायरेक्ट स्वयंपाकच करतो ना, स्वयंपाकच करतो. पण रश्मी किती उशीर होऊन जाईल हो? हां एवढा उशीर नको करत जाऊ. तुला माहिती आहे ना आपल्या इथं 9 वाजता नाश्त्याला पाहिजे म्हणून. एवढा उशीर कायला करतं? जराशी झोप लवकर उघडायची. आणि तसंही म्हटलं आता तुझे सासरे दवाखान्यात आहे तर तुला माहित नाही का तिथं डबा द्या लागते, हे द्या लागते, ते द्या लागते. आता ते काय बाहेरचं खाईन काय? पहिलेच म्हटलं डॉक्टरनं मनाई केली आहे त्याला बाहेरचं खाले, त्याला बाहेरचं काहीच नाही देऊ शकत. आता सगळं घरातलंच त्याचं आहे म्हटलं. आता तू म्हणतो स्वयंपाकही व्हायचाच आहे. आता ते दोघंही जण येईन, पोरगं पोरगी येईन, त्याला भुका नसून लागल्या काय? भूक तर मलाही लागून गेली. एवढा उशीर करायला लागते का स्वयंपाक करायसाठी? पटपट करून घ्या आपल्याला मोकळं होऊन जाव. पटपट करून घ्या म्हणते आणि मोकळं होऊन जाव म्हणते. एक काम सरलं का? एक काम आहेच म्हटलं उरावर म्हटलं. उरावर राहासाठी कशी म्हटलं ते कामवाली होती. झाडझूड पोचा भांडे कपडे करून घे म्हटलं. तर मी आली नाही आली म्हटलं तिला हाकलून दिलं. मी गेली होती तर गेले कामवाली पाहिजे होती, म्हणजे मी कामवाली आहे यायच्या घरची आहे नाही काय? आली तर तिला पाठवून दिलं. म्हणजे येईल गरज होती तेव्हा मी गेली होती तर, आणि आता मला गरज नाही आहे, मी आहे ना काम करायला. आता एवढं मोठं घर आहे, झाडझूड पोचा एवढं सगळं करायला किती वेळ निघून जाते. भांडे गिंडे घासायले, आणि तेव्हा कुठं म्हटलं नाश्त्याचं बनवा लागते. आणि मी जराशी मोबाईल पाहत बसली होती तर उशीर होऊन गेला. उशीर होऊन गेला तर झोप जराशी उशिरा उघडली. मी रोज तर सकाळीच उठून राहिली ना, मी एखाद्या दिवशी उठावं ना तर हे अशा करते अशा करायले. पण काय करू आता? आता काही बोलणं काही हे नाही. आता सासरे येऊन राहिली की नाही मग आता पहा ना, आता सासरे येईन 50 वेळा चहा करा लागन, सगळे लोक पाहाले येईन तर त्याला द्या लागन. आता सगळे येते म्हटलं, पूर्ण गावातले गावभरचे लोक येते म्हटलं त्याला पाहाले. आई आज जास्त काम होतं तर म्हटलं बाबा येऊन राहिले, रुंजून त्याला काऊन नाही ठेवून घेतलं घरी, जराशा करू लागल्या असत्या त्या मला पटपट. अहो रश्मी आता तिचं नाही होत, आता नाही होत तिचं. आता पाय किती धगधग झाली म्हटलं, 3-4 चक्रा तिला दवाखान्यातून करा लागल्या. आता पैसे घेऊन गेली म्हटलं ते बिल भरासाठी, आणि बिल पे करा ते दवाखान्याचं. आणि मग काय म्हणते तर ते तिकडच्या तिकडे दुकानात जाईल. रुपया म्हटलं ते सासरीला इकडे आणून. आणि तिच्याकडून होते का? आता तिच्याकडून नाही होत. आता ते दुकानात बसून राहिली तर आता होतच नाही तिच्याकडून काही घरातलं. हो काय? बरं ठीक आहे मग. आता तू स्वयंपाक करून राहिली तर मीच पाहतो कसं काय करायचं आहे तर. पण लवकर लवकर आवर तू. लवकर लवकर आवरशील तर थोडंसं करू लागजो मग इकडे. बरं करू लागतो ना. बाई आतापर्यंत स्वयंपाकच नाही केला म्हणते. भूक नाही ना, भूक लागून गेली. आता जरासं कडक बोलताही नाही तिच्यासोबत. आता पाहतो ना 2-4 दिवस पाहतो ना हिचं. तसं तर म्हटलंच तिले मी, पण 2-4 दिवस पाहतो. काय जाणून बुसून करून राहिली काय? तसे नाटकं जाणून बुसून करून राहिली असं तर मग आहे ना. ते आहे मी आहे, मग नंतर पाहतो. पण आता सध्या नाही, कारण की आजच म्हटलं मी दिवसभरापासून घरी आहे. नाही तर म्हटलं दवाखान्यातच होते. आता माहीत पडते ना कशी काय करून राहिली, घरचं ठेवठाव करून राहिली का नाही करून राहिली. स्वतःचं घर तर ते समजतच नाही. काय माहीत कोणाचं समजते तर. आता सुनवाईरी बनवून आली इथं तर तिनं स्वतःचंच घर समजावं ना. पण नाही, काय माहीत काय समजते तर स्वतःला. मला तर असं वाटते का हिची आई आली होती ना तर हिच्या आईने हिला काही ना काही म्हटलं, नाही तर तेव्हा तर मोठी माफी मागून राहिली होती, पाया पडून राहिली होती माया. हिची माय नाही काय जास्त जास्त गोष्टी शिकवते म्हटलं, जास्त गोष्टी शिकवते पोरीले. आणि पोरगी तशीच करते. हिला स्वतःचा दिमाग नाही आहे काय? स्वतःचा दिमाग राहिले काही ना काय गहाण ठेवला काय स्वतःचा दिमाग? जाऊ द्या, मी पहिले पाहतो पप्पा. मैची येऊन राहिले, पहिले झटक करतो. आणि जरासं दूध पाहतो गाईचं असेल तर तेला औषध म्हटलं गाईच्या दुधातच द्यायचं आहे. जरासं पार्वताबाईच्या इकडे जातो आणि तिकडून विचारून येतो दूध गीत आहे काय म्हणून. नाही तर सध्या तर खपलं असेल म्हणा, संध्याकाळचा तास जोड लावून येतो. एक दिवस स्वयंपाकाला उशीर झाला म्हटलं तर कशा करते? नाश्त्याचं नाही बनवलं काय? जेवाचं नाही बनवलं काय? 9 वाजता नाश्ता पाहिजे, एवढं यायचं टाईम टू टाईम आहे म्हटलं. तर मग कायले हाकलली? मोलकरीन कायले हाकलली? ठेवा नव्हतं लागत की तिला घरात ठेवासाठी. आणि पोरीले म्हटलं, पोरीले माणसासारखं वाढून राहिले. पोरगी येऊन राहिली, खाऊन राहिली, जाऊन राहिली एखाद्या माणसासारखी. आणि म्हटलं घरात कामाला एक हात नाही. पहिले तरी म्हटलं किती काम करू लागे ते, अर्ध तर तेच काम करून घे म्हटलं. आणि आता तर पाणी नेऊन द्या लागते बाप्पा तिले. ताटे घेऊन जा लागते तिच्यासाठी. एवढं एकदम व्यवसाय करून राहिली. म्हणजे कायचा व्यवसाय करून राहिली? तिला पैसा दिसून राहिला ना दुकानात, तिचे डोळे फाटले असेल ना पैसा पाहून, म्हणून दुकान काही सोडायला तिचं मन करून नसून राहिलं. दुकान सोडासाठी मला म्हणते पटपट आवर म्हणते, काम म्हणते तिकडचं म्हणते. आणि इकडचं करू लाग म्हणते. म्हणजे का मी एक काम सोडू आणि दुसरं काम करू? तेवढंच काम करू का? मया काय जीवनी होय काय?
पैसा दिल्याचा व्यवहार म्हटलं पोरीजवळ देऊन दिला, हा माझ्या माणसाजवळ नाही दिला म्हटलं. पैसे लागून राहिले तर पोरगी घेऊन राहिली, जाऊन राहिली. त्याच्यातले म्हटलं पैसे मला दिले असते ते तिनं 1000 रुपये 5000 रुपये दिले असते ना काही ना काही खर्चासाठी म्हटलं. तर माझ्या नवऱ्याला नाही दिले म्हटलं पैशाचा व्यवहार, हा पोरीजवळ ठेवला, पोरीजवळ आणि स्वतःजवळ म्हटलं. मग काय फायद्याचं एकुलती एक सून असून म्हटलं, हा एकुलती एक सून असून म्हटलं काय फायद्याची आहे घरात. मी घरात असायला फक्त काम करायसाठी, पण काय करू आता. आता ते येईल प्रेमाप्रेमाने घ्या लागन म्हटलं, प्रेमाप्रेमानेच घेतो मी येईल. नाही तर आता मी एवढ्या गलत्या केल्या, हा फालतूच तेव्हाच गेली नसती ना मी, तर आता सगळे चांगले राहिले असते म्हटलं. तिने रुंचून अर्ध पर्ध काम करू लागली असती, तिला दुकान नसतं भेटलं, हा मस्त हे रुपेशजीच दुकानात काम केलं असतं रुपेशजीनं, हा सगळं चांगलं राहिलं असतं. इथेही म्हटलं थोडंसं मत चुकलं. आता मला म्हणते काही इकडचा आवर कर म्हणते, आणि हे म्हणते तिकडे करायला म्हणते. हा मी काय एवढ्या लवकर लवकर करतो मी, तर म्हटलं 1 घंट्याच्या कामाला 2 घंटे लावतो ना, हा पूर्ण 2 घंटे लावतो. हळूहळू पोया टाकतो आणि मस्त हळूहळू काम करतो. त्याच्या दवाखान्यातून येईपर्यंत म्हटलं स्वयंपाकच चालू देतो. मग ते आले का तेच गरम गरम देणं होऊन जाते. नाही तर आता जर लवकर लवकर स्वयंपाक केला ना, तर मग मला अजून हे करू लाग, ते करू लाग, ते झटकू लाग, हे टटकू लाग. आता ते रूम तर होतीच, हा आणि येणाऱ्या जाणाऱ्यासाठी काय रूम बदलणं पुरते काय. आणि ते झटक म्हणते, तिथं गादी टाकून ढमकं करून टमकं करू, त्याच्यासाठी एवढे मोठाले मोठाले घर नाही पाहिजे. इथं नाही तर तिथं, तिथं नाही तर तिथं 17 जागी नाचते बाप्पा. जाऊ दे आता मी करतो स्वयंपाकाला सुरुवात. हा भाजी पोळ्या करून घेतो आणि ठेवून देतो, आणि ते हळूहळू करतो म्हटलं. आणि सगळं इकडचंच करतो, कारण की आताही मलाच करणार, नंतरही मलाच करणार. ते तर येणार आहे नाही, हा ते पोरगी तर कोणत्या कामाची आहे नाही. आता गेली तशीच, हा नाश्तानी तिला सांगितलं असं नाश्तानी बनवला म्हणून, हा ते चाली असं नाही तर हुसकासाठी. नाही तर तिला काय माहीत, ते थोडी नाही येते इकडे, सासूबाई थोडी नाही ते तिनं सांगितलं असं. हा जास्तीच्या गोष्टी शिकून गेली वाटते एवढ्या दिवसात. मी तिकडे होती ना 2-4 महिने, तर तेवढ्या दिवसात जास्तीच्या गोष्टी शिकून गेली. पहिले घराचं काम थोडं राहू देतो, कारण की तेल औषध म्हटलं गायच्या दुधानंच घ्यायचं आहे. ह्या पार्वता बैले म्हणतो दूध असं तर ठेवून दे म्हणून, हा नाही तर म्हणून संध्याकाळी धुशीन म्हणून तर वेगळं काढून ठेवतो बाप्पा म्हणून 1 लिटर म्हणून. त्याच्यासाठी रुपयाच्या बाबासाठी मी आवाज देतो पार्वताबाईले, पार्वताबाई पार्वताबाई पार्वताबाई. आम्हाला हाय नाही का दरवाजा तो उघडाच आहे. पार्वताबाई आम्हाला पंचफुलाबाई इकडे आहे, हो मी इकडे आहे, चारा देऊन राहिली होती गायले, इकडे आहे ना मी. काय हो बाई तू इकडे आहे काय, मी काय म्हणून राहिली म्हटलं दरवाजा उघडा आहे म्हटलं, तर घरातच असं म्हटलं तर मी तिकडेच आवाज देऊन राहिली. बरं बरं चारा पाणी करून राहिली होती काय. हो चारा पाणी करून राहिली ना. ते मै सासू बसली आहे ना तिथं, तेली गरमी होते, फॅन किन चालू करू देत नाही, बिल येते म्हणून. आणि बसला राहते मग त्या जराशी हवा येते की नाही, तेली म्हणावं काही काही झाडाखाली बसावतं, तिथं बसत नाही आणि फॅनही चालू करत नाही, बिल येते करते आणि बसते म्हटलं तिथे दरवाजा उघडून. बरं दवाखान्यातून केव्हा आली तर बाई तू. हां झाली काय सुट्टी भाऊले, सुट्टी झाली काय. नाही सुट्टी नाही झाली ना, सुट्टी वाची आहे, आज होणार आहे पण सुट्टी येईनच तो 2 वाजेपर्यंत. रुपया म्हटलं त्याच्या बाबाला घेऊन येईनच, मला नाही का काम होतं म्हटलं त्यासोबत जरासं. हां बोल ना कोणतं काम होतं. मी म्हणून राहिली होती आता दूध निघन की नाही गाईचं, तर असं तर मला देऊन दे, नसन तर मग संध्याकाळी धुशीन ना, तर म्हटलं ठेवजो म्हटलं 1 लिटर माझ्यासाठी म्हटलं. दूध काय ठेवन ना तर ठेवन ना, संध्याकाळीच पाहिजे ना, सध्याचं तर खपलं पण संध्याकाळी ठेवन मी. मी काय म्हणतो पंचफुलाबाई, असं काय झालं होतं भाऊले. हां असं काय झालं होतं मला तर नाही काय याले एवढं मन करून राहिलं होतं. मग तर मनच नाही लागे बाप्पा, जाता येता माणूस दिसते, हां तुमच्यासोबत बोलणं होते म्हटलं, तर मला नाही काय चांगलंच नाही वाटून राहिलं होतं. मला याचंच होतं पण नाही काय आता हे पोटे चालले जाते कामावर, त्याचे डबे गिबे यायचे डबा गिबा, आणि घरी म्हटलं हे जनावर आहे यायचे करावं लागते, आणि त्याच्यात म्हटलं नळवाला त्रास देऊन राहिला. कधी नळ सोडते कधी नळ सोडत नाही, 50 वेळा तर त्याच्या पाईपलाईनच फुटते म्हणते, 50 वेळा पाईपलाईन फुटाले. तर त्या पाण्याच्या यानं म्हटलं हापशीवरून पाणी आणा लागून राहिलं ना, एवढी दगदगून राहिली होती व याचं करून राहिली बिचारे, पण यानंच नाही झालं व दवाखान्यात. तर राहिलंच भाऊले पाहायला येणं म्हटलं. आणि तर मला मन होतं म्हटलं एखाद्या चक्कर तरी मारला असतं म्हटलं मी. जाऊ दे ना, नाही आली तर म्हटलं तसे म्हटलं ICU रूम होतं ते, आणि तिथे नाही का जास्त जणीले येऊ नाही दे. कालच तर म्हटलं रुपयाचे सासू सासरे आले होते की नाही भेटाले, तर म्हटलं त्याच्या यानं म्हटलं आम्हाला दोघी मायले केली येऊ नाही दिलं, फक्त रुपया होता म्हटलं, तर त्यालाही जास्त वेळ काही बसू नाही दे, थोडा वेळ बसतो, औषध द्यायचं राहिलं तेव्हा, नाही तर थोडी नाही राही म्हटलं त्या रूममध्ये, सहसा कोणाला येऊ नाही देत ना, इन्फेक्शन वाढते की नाही त्याच्या यानं. आता घरी येईन ना तर ये ना भेटाले, घरी येईन तर. हां घरी नाही बाप्पा, घरी नाही येत बाप्पा, घरी नाही येत तू, या आता नाही येत घरी, मागं आली होती. आता मन नाही लागत बाई, कशी आहे कशी नाही तब्येत, एवढं मोठं गाडीत टाकून गेले, कसे बेशुद्ध सारखे झाले होते बाप्पा, असं वाटते का जीव आहे का नाही आहे त्याच्या शरीरात, असे झाले होते ना ते. तर आता मन लागते का बे कशी आहे कशी नाही तब्येत. तर बाप्पा तुमच्या सुनीले म्हटलं विचारायला आली मी, तर तुमची सून म्हणे 50 वेळा काय म्हणे तुम्ही तेवढेच कामं करता काय म्हणे, कितीक वेळा येता म्हणे विचारासाठी म्हणे, आणि तुम्हाला काय म्हणे लोक काय म्हणे आराम करताना दिसत काय म्हणे, एवढं काम करायला लागते म्हणे, जरासं आराम करायला बसाव म्हणे, तर तुम्ही नुसतं 50 वेळा चक्रा मारता म्हणे. किती बोलली होती बाई तुही सून बाई, लय बोलली होती टच. मी म्हटलं पप्पा आता आली तर आली, आता नेईन हो बाई तुझ्या घरी, आता नेईन म्हटलं.
काय काय बोलून राहिली हो बाई पार्वती? असं म्हटलं काय तिनं? ते तर लय लढधड करून राहिली होती. असं वाटून राहिलं होतं तिच्या मनात परिवर्तन झालं. असं म्हटलं तिनं? नाही तर काय माय बाई, असंच म्हटलं. आणि कशीच बोलते बाप्पा, नाक कुकडे तोंड कुकडे, भवऱ्या चढून घेते. असं वाटते का कितीक जीवावर येऊन राहिलं तिच्या आणि कितीक जीवावर नाही. पण असं वाटते का बा भाऊची तब्येत विचारतो आणि जातो बाई. कसं काय हे होते तर आता मीच येतो ना घरी, बाकी तर कोणी म्हटलं दरवाजेशन बोलते आणि जाते. ते दुर्गाबाई म्हणून राहिली होती म्हणे मी येतो म्हणे. म्या म्हटलं तिला नाही बाप्पा, म्हटलं तिची सून आहे, म्हटलं तिची सून मोठी ऑर्काट आहे, म्हटलं राहू दे म्हटलं तू काही येऊ नको म्हटलं. येईन म्हटलं भाऊ म्हटलं पंचफुलाबाई म्हटलं तेव्हा जाऊ म्हटलं आपण म्हटलं. आता ते सून तर राहीन तर बाप्पा आपण येत नाही बाप्पा, मोठी आहे बोलते ते. नाही पार्वतीबाई, अशा कशा म्हणून राहिला तुम्ही? तुम्ही सगळे होते म्हटलं तर मैचीला नेलं म्हटलं. रुपयाच्या बाबाला गाडीत टाकून, नाही तर कोण होतं साथ देणार? कोणीच तर नव्हतं. आणि आम्हाला तर सुसूनही नाही राहिलं होतं. दोघी मायले केली म्हटलं. तुम्हीच होते ना सगळेचे सगळे शेजारी पाजारी. त्यानंच गाडी आणली म्हटलं, टाकायला लावलं आणि दवाखान्यात नेलं म्हटलं. त्याच्यानंतरच आम्ही सांभाळलं. आम्हाला तर वेळेवर काही समजूनही नाही राहिलं होतं. अशी त्याची तब्येत झाली होती. आणि असं कसं म्हटलं तिनं तुम्हाला? थांबा ना, तिला बोलतो ना मी. हे असं बोलत असते काय म्हणून? कोणी येते जाते घरी आता विचारतच असते. शेजारी पाजारीने विचारून तर कोण विचारणार आहे? थांबा मी तिची काढतो ना, चांगली काढतो. म्हणजे जास्त करून राहिली ती, ह्याने जास्त आगाऊपणा करून राहिली. हे बा पंचफुलाबाई, तुम्हाला नाही काय जरा असं वाईट वाटण म्हटलं, पण नाही काय तुमच्या सुनीचं नाही काय स्वभाव काही बरोबर नाही आहे. मांग म्हटलं अशीच हापशीवर आली होती पाणी भरासाठी, किराया नव्हती तेव्हा. तर तिथं नाही का मला भरू द्या म्हणे. आता तुम्हाला तर माहिती आहे तिथं नंबर लागते म्हणून. हापशीवर नंबर नाही लागत काय? तर म्हटलं बाई नंबर लागला आहे म्हटलं, तर नंबरप्रमाणे भर म्हटलं. तर बाई तिथंच बोकांडाले बसली बाई, आणि तिथं पूजाही होती. आणि पूजालाच मारलं हो धरून. काय पूजाले हापशीवर? तिला काय मारलं तर? आता काय केलं होतं तिनं? माय पंचफुलाबाई काहीच नव्हतं केलं, काहीच नाही केलं. फक्त एवढं म्हणे ते भरू दे म्हणे. पहिले म्हटलं तिची गलती होती तर तिनं ऐकून घेतलं. आता म्हटलं तिनं विनाकारण म्हटलं तिला मारलं म्हटलं. तिचे केस ओढले आणि चांगलं दिलं तिला ठेवून. तर मग आता ते सोडन काय? पहिले गलतीत तिनं ऐकून घेतलं, मार खाऊन घेतला. आता म्हटलं मग तिने मारलं ना तिला हापशीवर, तर हिने घेतलं म्हटलं चांगलं गुणागुणानं झोडपलं होतं इले तुमच्या सुनीले. मारलं होतं म्हटलं सगळे समोर. किती जण होते तिथं? काय मारलं होतं इले रश्मीले, पूजा ना? बापरे बाप, मला तर कोणा सांगितलंय नाही. मा कानावर तर गोष्टही नाही आली हे. आता माहीत पडून राहिली म्हटलं तुझ्या तोंडानं. कसं करावं बाप्पा या सुनीचं, कसं नाही. कसंच करा. आता ते पोरकं जरा लाईनवर येऊन राहिलं म्हटलं, ते ह्या सुनीच्या कारणामेने सरून राहिले. नाही बाप्पा, चांगली तर चांगली, नाही तर मोठी वांगली आहे बाप्पा तुझी सून. आणि म्हटलं मैचे विचारून राहिली होती म्हटलं सुट्टी झाली का नाही झाली. तर मी म्हटलं काय माहीत बाप्पा सुट्टी केव्हा होते केव्हा नाही. आता ते कामावर चालले होते की नाही, आता त्याला सांगा लागन ते येईन म्हटलं भेटासाठी. आणि म्हटलं ते दुर्गाबाई म्हणून राहिली होती, आणि त्याचे मित्र आहे की नाही भाऊचे, तेही म्हणून राहिले होते. मलाच विचारे आता मीच जाणं येणं करतो की नाही तुमच्या घरी, बाकी तर कोणी येत नाही. सुट्टी झाली का नाही झाली. तर तेच विचारायला गेली होती बाप्पा मी. तर काय सुनीनं तोंडच वर पडलं. जाऊ दे पार्वती, जाऊ दे. काय करतो आता? काय करतो? जरासं घेऊन चालच लागन तिले. पाहतो ना मी, पाहतो जरासा पाहतो. आता तिले कळकच ठेवा लागन. आता एवढा तमाशा तर केला, साऱ्या लोकांना तर पाहिला. पहिली म्हटलं पूजाच्या बाबतीत एवढा तमाशा केला तिनं, चालली गेली होती तेव्हा एवढा तमाशा केला. आता पाहू ना काय होते काय नाही. तर पोराच्या चुप बसा लागते हो. मोठी फसली मी, इकडूनही फसली आणि तिकडूनही फसली. आता तर म्हटलं माणूसच आहे बिमार. घरात आता तर काही बोलताच येत नाही. पाहू ना, पण काही ना काही तिचंही करा लागन. मी काय म्हणतो बाई, ये जा घरी, ये जा. मनात काही राग ठेवू नका बाप्पा. ते तशीच आहोत, असं काय करू मी? माझ्या नशिबी बनली ना ते. ये जा सगळे घेऊन ये जा. हो ना, हो येईन ना. चला मग मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला सांगा मला कमेंट करून. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाय पै द्या. आता राहिली म्हटलं सगळं आपल्या माय बहिणीची नावं घ्यायची वेळ. ज्यांनी आपल्याला छान कमेंट केली. तर चला मग त्याची नावं घेऊन घेऊ. सुजाताताई ढेरे, प्राचीताई मुळे संभाजीनगर, विक्रम पाटील, स्वातीताई शिर्के, सुनंदाताई नागरारे, हितेश डहाके, छायाताई राजोडे, नाशिक सातपूर, प्रतिभाताई शहाणे, सिडको, गौरव कीर्तिकार, छायाताई फाटे सावळापूर, रत्नमालाताई तिरुलकर काटोल, रंजनाताई इंगोले, चंदाताई उमरकर संग्रामपूर, प्रियंकाताई मून अभि, भारतीताई वाघमारे, मीनाताई गोंडाने, सुनंदाताई दुसाने, मनीषाताई फोंटके, महाराष्ट्राची झक्कास कॉमेडी. तर या सर्वांचे खूप आभार ज्यांनी आम्हाला छान कमेंट केली. असंच तुमच्या राधिकाला साथ द्या आणि तुमच्या राधिकाला पुढे न्या. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.